आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत। भाजपकडून राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, तर उद्या अर्ज दाखल करण्याची सुद्धा शक्यता। शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोत्पदी नियुक्ती, तर सभागृहामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची दिली प्रतिक्रिया। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन, फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर। एक देश एक निवडणूक होता कामा नये, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी, मत कुणाला देत आहोत हे आपल्यालाही कळायला हवं, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आवडती नावडती न करता सगळ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचं अनुदान द्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला। लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करावा, विधानसभेत भाजप आमदार प्रवीण दटके यांची मागणी। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा करू नका, तर ते पुन्हा सुरू करा, 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण करू, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नागपूर विमानतळाजवळ सुषमा अंधारेंना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी, फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ महायुती सरकारची मोठी घोषणा, तर स्वराज्य भूमीत सर्वात मोठा स्वराज्य ध्वज शिवनेरीवर लावला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा। गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यासही आता 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा, विधेयक विधानसभेत मंजूर।